नमस्कार. समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आयोजित कासारसाई करंडक 2026 डे नाईट स्वरूपाचा ही क्रीडांगण फ्लड लाईट्स मध्ये आपण पाहतोय. नक्कीच सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा, दिवस रात्रकालीन स्पर्धा. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये रुपेदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव या दोन संघांमध्ये सामना आहे. पहिलाच बॉल बॉलिंग स्वीपचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदेश तांगडेच्या बॅट मधून सिक्सर. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे मॅच कडे घेऊन जाईल आणि पहिलाच बॉल आदेश तांगडे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच इथे षटकार खेचताना नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित सुर्वे. टप्पा थोडासा यावेळेस वळवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. ऋषिकेश चव्हाण षटक क्रमांक अगदी मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं. या अगोदरच्या सामन्याचा मार्ग मॅच निखिल काटे 11 धावा, त्याचबरोबरीने 1 विकेट मिळवणारा निखिल काटे ठरतो या मॅचचा हिरो. या ठिकाणी मार्ग मॅच किताब देण्यासाठी मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचबरोबरीने मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत उर्फ कोमल जाधव यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. मी प्रशांत म्हणून विनंती करतो, भाऊ या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल. लोअर फुल टॉस होता, यावेळेस इनसाइड आउट क्वालिटी स्ट्रोक आदेश तांगडेच्या बॅट मधून सिक्सर. मैदानामध्ये आपण बघतोय यावेळेस निखिल काटे प्लेअर मॅच आपण बॉक्समध्ये या मॅचकडे आपण पुढे वळणार आहोत. गोलंदाजीसाठी ऋषिकेश चव्हाण तयार. सोबत आदेश तांगडे याही वेळेस उंच गेलेला फटका, चेंडू हवेत परंतु डिस्टन्स देखील क्लिअर केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंगच्या दिशेने लागोपाठचा आपण पाहतोय. तिसरा षटकार आदेश तांगडे ऑन फायर नाव. जगाला कळू द्या सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. डीज आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब या ठिकाणी देखील देतोय. निखिल काटे एक अष्टभुली खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण पाहिली अगोदरच्या मॅच मध्ये. थोडासा वेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये जरूर आली आहे. स्कोर बोर्ड वरती देखील आता मी तुम्हाला ती घेऊन जाईल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 20. पहिलं षटक प्रगती पथावरती पहिल्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि समोर पुन्हा एकदा यावेळेस इनसाइड आउटचा फटका होता. शॉट ॲक्सचा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू आहे तिथे 2 खेळाडू चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. 2 धावा इथे आलेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव संघाने आपण पाहिलं तर नक्कीच विजयाचा झेंडा इथे रोवलेला आहे. तर रोटोमला क्रिकेट क्लब लवळे संघाची पहिलीच मॅच, पहिली लढत. 2 तगडे संघ मैदानाच्या मध्ये आहेत आणि या 2 तगड्या संघांमध्ये एक कडवी झुंज आपल्याला इथे मैदानामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश तयार. आखू टप्प्याचा बॉल. याही वेळेस तुम्ही असे चेंडू आदेश तांगडेला टाकले तर आदेश तांगडे तुम्हाला कदापि सोडणार नाही. याही चेंडूवरती मिड विकेटला षटकाराची मोहर उमटली आहे. 6 धावा. धनुष गले में पुष्पमाला. आता मात्र आपण पाहतोय आज आदेश तांगडे मात्र फक्त षटकार आणि चौकाराची भाषा बोलतोय. फलकावरती 28 आणि आता मात्र बॅकफुटला जाऊन फोर्स केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये. चेंडू एक टप्पा घे सीमारेषेच्या बाहेर. मी खाईल तर तुपाशीच खाईल
हे सांगितलं देश तांगडे आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः आतापर्यंत स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक बघायला मिळालं. तब्बल 32 धावा आल्यात. ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम धुन गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निगरी सवारी राम जी की. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच इथे आता गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी ट्रॅक वरती बॉल होते यार. आज आपण पाहिले गेले तर नक्कीच डीजे ऑपरेटर देखील सांगतायत आज प्रभू श्री राम यांचा जन्म. तपराम जपराम शून्य राम अनन्य राम सार राम विचार राम दीन दादास शरण राम. आणि यावेळेस आपण पाहतोय नो बॉल. अतिरिक्त धावे ते मैदानामध्ये जरूर असणाऱ्या रोहित सुर्वे स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या मध्ये आहे. मग सर्वांना आपण पाहिलं तर रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच आपण पाहिलं तर निमित्ताने कासारसाई करंडक या स्पर्धेचं समस्त ग्रामस्थ कासारसाईकरांच्या वतीने देखील आपण पाहिलं तर आज कासारसाई गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात देखील होतीये. धावफलकावरती 33 धावा 33 रन. आगामी काळामध्ये देखील यावेळेस मोठा फटका आहे. ये छोटा पॅक बडा धमाका. रोहित सुर्वे ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मधून धावफलकावरती 39 धावा च्या मात्र स्कोरबोर्ड वरती धावा आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळी बरेच बॅकफुटला जाऊन खेळलेला असतो रोहित सुर्वेच्या बॅटमधून. आता मात्र लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठचे दुसरे 2 षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये मनोज यनपुरे यांच्यावरती आक्रमण मैदानामध्ये चढवले रोहित सुर्वेने. क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. ही स्ट्रेंथ ही गोलंदाजी तुम्हाला करायची आहे हे सांगतायत किरण यनपुरे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये मनोज यांच्याकडे अनुभव आहे. रोहित सुर्वेने ज्या प्रकारे आपण पाहिले गेले तर आदेश तांगडेंची गाडी रुळावरून वेगाने धावतीये ना. त्या धावत्या गाडीला कुठेतरी ब्रेक लावायचा आहे तर गोलंदाजाचा प्रयत्न आहे. आदेश तांगडे आपण पाहिले गेले तर नक्कीच या मुळशी तालुक्यामध्ये पहिलं शतक पूर्ण करणारा खेळाडू देखील आदेश तांगडे राहिलाय. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये ऑफस्टिकच्या बाहेर नो बॉल. खुलो टप्प्याचा बॉल होता. यावेळेस आपण पाहतोय पुढे जमीन समांतरचा स्ट्रोक. फुलकावरती आपण पाहतोय 48. पुढे त्यावेळेस बॅटचा फेस ओपन करायचा होता. टप्पा पडला. दिशा बदलली. यावेळेस फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोड्याशा चुका होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. एक धावाली दुसऱ्या धावेचा देखील ते प्रयत्न होतोय. खरं तर संधी होती. रोहित सुर्वेचा काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर राहिला होता परंतु थडम्याचा खेळाडू तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. आणि आपण पाहतोय टाळ्यांचा गजर इथे करूया. रोटमला क्रिकेट क्लब लवळे संघाचं इथे अर्ध शतक पूर्ण होतोय. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. खूप जबरदस्त अटॅकिंग गेम आपण पाहायला गेलो तर रोटमला क्रिकेट क्लब लवळे संघाकडून. गोलंदाज सय्यर मनोज. पुढे खुलवट टप्प्याचा बॉल होता. याही वेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला. वा वा वा. यावेळेस अक्षरशः पडझड होती.
हे फिल्डिंग एफर्ट्स तुम्हाला आज पूर्णपणे दाखवायचे आहेत. जर ग्रुपमध्ये आपण पाहतो तुम्हाला टॉप करायचा असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावा ज्या आहेत त्या 51 धावा, 51 रन विदाउट लॉस. श्रीनाथ 11 पुनावळे संघ आपण पाहिलं तर नक्कीच आमचे स्त्री उर्फ बाबू काटे एक यशस्वी उद्योजक, ते देखील प्रामुख्याने आपण पाहतो आपला संघ वेळेमध्ये घेऊन दाखल झालेत. त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण संघाचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि आजच आपण पाहिले गेलं तर याच श्रीनाथ 11 पुनावळे संघामधून खेळणारा सचिन गवळी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये सध्या जर आपण पाहिले गेले तर थोड्याच वेळामध्ये आपल्या नावावरती अजून एक 2 व्हीलर बाईक कोरणार आहे. कारण मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने त्यालाही 2 व्हीलर बाईक तिथे मिळतीये. ही आपल्यासाठी देखील मोठी बाब आहे, ही मोठी गोष्ट आहे. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वतः किरण आलेला आहे. त्याला माहिती आहे जबाबदारी आता स्वीकारायची आहे, जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव, रोहित सुर्वे आणि मैदानामध्ये आपण बघतोय आदेश तांगडे पहिल्या बॉल पासून जे मात्र आक्रमण आहे. 2 षटकं संपलेली आहेत, 51 धावा स्कोर बोर्ड वरती. यावेळेस आपण पाहतोय बॉडी वेट, आपण पाहतोय थोडीशी जागा बनवली, रूम बनवलाय, चेंडूला पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच 55 धावा, 55. 55 वरती धावफलक आपण इथे मैदानामध्ये बघतोय. पुढे आता रोहित सुर्वे स्ट्रायकिंग एंडला तयार, गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण येनपुरेचं देखील स्वागत झालं इथे. मात्र या चौकाराने यावेळेस आपण पाहतोय अप्परकटचा फटका खेळायचा होता थडम्यांच्या दिशेने, गलीमधून चेंडू चाललाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आज चेंडूला मात्र फक्त सीमारेषेची ओढ लागलेली आहे. याही चेंडूवरती चौकार. गदर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या, सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. NS अभिषेक पुन्हा एकदा मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. आक्रमण आणि आक्रमण. आज रोटमला क्रिकेट क्लब संघाचे या दोन्ही धुरंदाराचे 5 बोट तुपातच आहेत. आज फक्त चौकार आणि षटकाराचीच भाषा आहे. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस अक्षरशः चौकार आणि षटकार, फक्त हेच आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. 65 वरती धावफलक. लोअर फुल टॉस होता यावेळेस ऑन साइडला टर्न केला डीप स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू आहे चेंडू इथे फील्ड करतील. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि मला वाटतं दोन्ही खेळाडू इथे आपण पाहतो ज्या प्रकारचं आक्रमण चढवतायत. आक्रमण चढवल्यानंतर मात्र स्वतःची स्ट्राईक देखील तिथे ते रोटेट करतायत. आता देखील आपण पाहतोय मोठा फटका इथे खेळलाय, चेंडू हवेत आहे आणि झेल झेल हो कुणाल आपण पाहतोय होते चेंडूच्या खाली, परंतु कॅच ड्रॉप. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 68 धावा. चेंडू देखील आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या मध्ये एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा 3 षटकांचा खेळ संपला. 69
69. 69 वरती धावफलक. या स्पर्धेच्या रविवारी सन्माननीय अनिल भाऊ सपकाळ यांचं देखील अशा आगमन होते. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. आता मात्र मैदानामध्ये बघायचं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 69 धावा आहेत. अक्षरशः धावेंचा पाऊस इथे मात्र मैदानामध्ये पडलाय. सामन्याकडे आपण मैदानामध्ये पुन्हा बोलूया. आता धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 69. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय किरण शेडगे. स्ट्रायकिंग वरती आदेश तांगडे. हे टाकायचंय. ही स्ट्रेंथ तुम्हाला मात्र तो सूर तुम्हाला गवसला पाहिजे. वाईड यॉर्कर, वाईड लाईन. तुम्ही फलंदाजा पासवतो, फलंदाजाच्या स्लॉट पासून, फलंदाजाच्या रेंज पासून थोडेसे चेंडू थोडे सावधरित्या तुम्ही हाताळले पाहिजेत. आणि ते तिथे किरणने पहिला चेंडू मात्र थोडासा मनाला आनंद देणारा चेंडू होता, सुखद करणारा चेंडू होता. याही वेळेस आपण पाहतोय खूप लवकर बॅटचा इथे फ्लो लवकर आला. आदेश तांगडेचा क्रॉस बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि आता मात्र चेंडू ते डॉट. धावफलक इथे मात्र स्थिर आहे. आपण पाहायला गेले तर नक्कीच आमचे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, याच कासारचे गावचे उद्योजक प्रशांत उर्फ कोमल जाधव यांच्या वतीने आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमसाठी एनर्जी ड्रिंक्स त्यांनी आम्हाला पाठवले. त्यांचे मनापासून धन्यवाद. यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय आणि चेंडू इथे मात्र सीमारेषेची भेट घेतोय. धावा मिळतील 4. इथे पुन्हा एकदा आदेशच्या बॅटमधून आलाय चौकार. आणि आता मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले 73 धावा जे स्कोरबोर्ड वर आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. स्वीट साउंड इस बंदे में है दम और मिलेगा मैक्सिमम 6. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालन. इथे पुण्याच्या षटकाराला धावफलकावरती 79 धावा. 79. टॅप केला यावेळेस बॉलला. कव्हरच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आहे. चेंडू तिथे कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तोपर्यंत मिळते एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 80 धावा. एक मोठी भागीदारी आदेश तांगडेने रोहित सुर्वेमध्ये 15 चेंडू खेळलाय. आदेश 15 चेंडू मध्ये बनवलाय 45. रोहित सुर्वे खेळलाय 10 चेंडू मध्ये बनवलाय त्याने 31. तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय आता. मोठा फटाका इथे खेळण्याचा प्रयत्न. योगीजी सावळे सर या संपर्क साधा आपण. लेग बायच्या रूपाने आपण पाहतोय सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि
त्यानंतर धावफलकावरती 81 धावा आहेत. षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय 5 धावा आतापर्यंत अतिरिक्त आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 81 धावा ज्या स्कोरबोर्डवर. धावफलकावरती 81 धावा. ज्या मात्र धावफलकावरती धावा इथे नोंदवली. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण यनपुरे आता मात्र मैदानामध्ये इथे दाखल झालेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. कट केल्या बॉलला यावेळेस बघायचंय बॅकफुटला जाऊन मात्र फोर्स केलेला चेंडू होता. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि आता मात्र आलाय चौकार. स्पर्धेच्या मित्र म्हणून पाहतोय बाळासाहेब पोवळे आणि त्याचबरोबर रसिद वैशिक दुनिया टीमचं आतमध्ये दुनिया टीमचं स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. खेळायचा होता. नो बॉल आणि चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय 4 रन. संघाची धावसंख्या आता आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती 90 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. किरण यनपुरे फ्री टॉन. स्ट्रायकिंग एंडला रोहित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा तिथे केलाय आणि तोपर्यंत इथे बघायचंय 1 धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील आपण बघणार आहोत. 91 धावा पाहिजे. या स्पर्धेचा 99चा हाय स्कोर आहे. बघायचं या स्पर्धेतला रेकॉर्ड तो मोडला जाणार का. रोटलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाकडून. तर नक्कीच आपण पाहतो या मैदानाचे ओनर लॉट्स ऑफ मुळशी. एक हिरवाईने नटलेलं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती कासारसाई करंडकाचा थरार आपण अनुभवतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा बघायचं यावेळेस समोर आदेश तांगडे होता. यावेळेस टप्पा मागे खेचून टाकलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न तर मात्र होणार नाहीये. 1च धाव आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 92. मैदानाची आपण पाहतोय ओनर आणि दोन्ही ओनर आपण पाहिलं तर या मैदानाचा मात्र शहानिशा करतायत. कारण एक नवीन मैदान जे आपल्या भेटीला आलेलं आहे. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. याही चेंडूवरती षटकाराची मोहर. चेंडू मध्ये 42 बनवल्यात रोहित सुरबेने. दुसऱ्या बाजूने 16 चेंडू मध्ये 46 बनवल्यात आदेश तांगडेने. बघायचे दोन्ही खेळाडू अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. 98 धावा स्कोर बोर्डवर आहेत. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस बघायचंय फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. आणि आता मात्र इथे टाळ्यांचा आपण गजर करूया. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज तयार. मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस किरण
क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू मात्र सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केलाय. जोरदार बॅट इथे फिरवली होती आणि त्यानंतर मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे मात्र काय म्हणेल काकेत कळस आणि गावाला बळसा अशी परिस्थिती नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिला डाव संपलाय मित्रांनो. दोन्ही खेळाडूंच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी 104 धावा स्कोरबोर्डवर 105 धाव्यांचं टार्गेट आता सेट केलंय रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाने. फ्लड लाईट्स ऑन करा. संजू सर खेळाडू थांबवायचे का लाईट्स ऑन होईपर्यंत? लाईट्सचं थोडंसं काम चालू आहे. अक्षय सर थांबवायचं का नाही चालू करू? तर सामन्याकडे आपण मैदानामध्ये वळणार आहोत. 104 झालेले 105 बनवायचे. डीजे अवधूतला देखील तेच हवं होतं. रेस्ट ऑफ डीजे अवधूत आता आणि डीजे अवधूत यांचा देखील थोडा आवाज कमी, थोडा गेन कमी करा.
सामन्याला अजून थोडा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये आपण इथे बघूयात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पहिलाच बॉल ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला आहे. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट. फिल्डिंग टीमने आपण पाहिलं तर 2 खेळाडू जे आहेत ते मला वाटतं विदाऊट किट मध्ये आहेत आणि त्यामुळे 2 धाब्यांची पॅनल्टी असणार आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय पहिली विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली. रामारी षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आणि रामारीने मात्र मिळवलेलं यश. विकेट आली आहे. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत 2 धावा. कारण 2 धाव्यांची पॅनल्टी आहे. तर नवीन बॅटर किरण यांपुढे देखील आपण पाहतो ते मैदानामध्ये अगदी बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आज आवाज थोडासा कमी राहणार आहे कारण कसारसाई गावामध्ये आपण पाहिले गेलं तर प्रभू श्री राम जन्माच्या निमित्ताने आपण पाहिलं तर अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रारंभ होतोय आणि त्या अनुषंगाने गावातच आपण पाहतो अगदी लगतच असणार कसारसाई गाव आणि त्या गावामध्ये वारकरी संप्रदाय त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनच आयोजकांनी घेतलेला निर्णय की कुठल्याही प्रकारचा आपण आता अधिक आवाज किंवा कुठल्या प्रकारचे डीजे वाजवणार नाही. या आयोजकांनी सक्त सूचना दिलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन देखील याच्याकडे होत आहे सन्माननीय अनिलजी सपकाळ या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. आणि मॅचकडे आपण इथे पुण्याला वळणार आहोत. धफलकावरती 3 धाबा ऋषिकेश चव्हाण आणि दुसऱ्या बाजूने कुणाल यनपुरे ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. हलक्या चेंडू यावेळेस आपण पाहतोय कट केल्या बॉलला कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत आणि तोपर्यंत तिथे घेतल्यात एक सिंगल. या एका धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड देखील आपण पाहतोय. धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 4. पहिल्या षटक इथे प्रगती पथावरती असताना धाफलकावरती धावा आपण पाहतोय मैदानामध्ये 4. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला गेले फोर्स केलाय थोडासा आणि लॉंगच्या दिशेने कुणालच्या बॅटमधून आपण पाहतोय हा चौकार आलाय. 4 रन. कुणाल येनपुरे आपण पाहिले तर हा खेळाडू जर सेट झाला कुणाल येनपुरे जर आपण पाहतो मैदानामध्ये थांबला तर मात्र आपण पाहिले गेले तर या धावा कुणालसाठी अवघड आहेत. मला आजही खऱ्या अर्थानं मग A to Z क्रीडांगण आठवतं. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर रंगलेल्या स्वर्गीय सागरभाऊ तांगडे चषक असेल त्याचबरोबर रॉयल सरपंच निलेश उर्फ शंभूभाऊ गावडे स्मृती चषक असेल या स्पर्धा गाजवल्यात कुणालने. आणि त्याच मैदानावरती धुमाकूळ घालणारा कुणाल आता देखील कासासाई करंडकामध्ये थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. मैदानामध्ये आपण बघतोय आपल्या षटकार घेतल्या धाफलकावरती 14 धावा शेवटची 24 आणि 91 ची गरज. चला टीम मीटिंग नकोय आता अधिकचा वेळ आपण घेणार नाही आणि यानंतरची देखील होणारी मॅच आणि त्या मॅच आपल्याला देखील टॉस करायचा आहे तर त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला विनंती करतो आपण टॉस साठी देखील आणि यानंतरची होणारी मॅच स्त्री नौखंड क्रिकेट बुरावडे आणि त्याचबरोबरीने स्त्रीनाथ 11 पुनावळे या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आणि त्या मॅच आपल्याला टॉस देखील करायचा आहे तर विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक
आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. फलकावरती आपण पुन्हा त्या मैदानामध्ये बघायचं. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस तयार असतील. बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं यावेळेस. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि झेल मात्र आपण पाहतो यावेळेस सुटला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. ज्ञानेश्वर मोरे आपण पाहतो, अर्थातच माऊली बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिल्याच बॉलवरती ते चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा, 23 चेंडू आणि 87 ची गरज. श्री उर्फ बाबू काटे यानंतर आपण पाहतो इन ऍक्शन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस उलट दिशेने ऋषिकेश चव्हाणच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप थर्ड मॅन मध्ये 4 धावेंसाठी हा चौकार. तबलकाकडे आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे लागोपाठची 2 चौकार इथे आलेत. ओहो, आणि आता मात्र काठी काढायचं काम केलं इथे माऊली मोरे यांनी. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर अक्षरशः चेंडूने इष्टाचा वेध घेतलाय. विकेट आली आहे फलंदाज बाद. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. आपण टॉस करणार आहोत आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय बाळासाहेबजी पवळे आणि त्याचबरोबर रशीदभाई शेख या दोन्ही अतिथींना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केलं जाईल. तर नवीन बॅटर आता देखील इथे दाखल होणार आहेत. मला वाटतं बॅटिंग टीम आपला एखादा खेळाडू अतिरिक्त कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवून द्या. खेळाडूंची नावं महत्वाची आहेत. किरण शेडगे नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होत आहेत. गोलंदाजी सरी गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार. अनिलजी सपकाळ यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत. रोहित सुर्वे आहे चेंडूच्या खाली आणि झेल इथे मैदानाच्या मध्ये होतोय आणि फलंदाज इथे बाद किरण. अनिलजी सपकाळ, रशीदभाई शेख आणि त्याचबरोबर बाळासाहेबजी पवळे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. आकाजी विरकर हे देखील या स्पर्धेच्या रवींद्र उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. नवीन बॅटर आता दाखल इथे होत आहेत मैदानाच्या मध्ये. बॅट्समन नेम बॉल होता तयार. अकूट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय कॅच मात्र जरूर ड्रॉप होता. विकेट हॅट्रिकच्या उमेदवारती होते माऊली आणि हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये इथे पुन्हा एकदा सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. धाफलकावरती धाबाच्या आहे त्या 23 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. आता दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. फिल्डिंग मध्ये होणारे थोडेसे बदलाव. माऊली तयार. मोठा फटका खेळू काढला यावेळेस. खोदून काढलेला चेंडू होता. वाह, क्वालिटी. कुणालच्या बॅट मधून आपण पाहतोय मैदानामध्ये हे फटके एकदा मिडल होऊ लागले. मी सांगितलं ना की कुणाल एकदा सेट झाला ना मित्रांनो तर हा खेळाडू केव्हाही ही मॅच झुकवण्याची ताकद ठेवतो. तो कुणाल आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा, 18 चेंडू, 76 ची गरज. या ठिकाणी किरण भाऊ जाधव त्याचबरोबरीने राजू सकरगी या स्पर्धेच्या तालुक्याचे लेजंड स्टार हे दोन्ही आपण पाहतोय खेळाडू या स्पर्धेच्या रवींद्र उपस्थित राहिले. त्यांचं देखील स्वागत.
श्री नौकड्या क्रिकेटला बुरावडे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आता तयार असतील. तर आता गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलेच. संतोष बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय वेळेस तयार. समोर मात्र मैदानाच्या मध्ये आहेत मनोज. कोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस. लॉंग ऑफ मध्ये आदेश तांगडे आहेत आणि झेल ते पकडतायत. झेल झालाय फलंदाज मैदानामध्ये बाद. सामन्याकडे आपण जाऊयात मैदानामध्ये. पुढे एकदा संतोष इथे तयार असेल. त्यावेळी सफिंगर थोडेसे रोल करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये डॉट येताना आपल्याला जो बघायला मिळाला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती 29. गोलंदाजीसाठी पुढे आहे संतोष. मोठा फटका इथे खेळायचा होता. हाही चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये पूर्णपणे डॉट. उलट दिशेने फटका इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये होता आणि तोपर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये एकेरी दुहेरी दाबा इथे घेण्याचा प्रयत्न जो आहे, परंतु एकेरी दुहेरी दाबाने काम होणार नाहीये. तुम्हाला जर मैदानामध्ये इथे जिंकायचं आहे, लढायचं आहे, तर मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे येतात. यावेळेस लॉंग बॅकच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत आदेश तांगडे चेंडूला कव्हर करतायत. पुण्याच्या मैदानाच्या बघायचं दफल कवरती 31 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज. मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. ओहो, आणि इथे मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये चुटी इथे मात्र सीमारेषा बाहेर आहे. चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35. 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू मध्ये बनवायचे त्या 70. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असतील माऊली. मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट मध्ये खेळाडू आदेश तांगडे. टिपलाई जबरदस्त झेल. विकेटचं इथे होणार आहे पतन. फलंदाज मैदानामध्ये बाद. कुणाल.
या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय काळू शेट काटे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. पुन्हा एकदा आपलं कासारसाई कर्नाटकामध्ये स्वागत. आणि आता मात्र मैदानामध्ये मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. धफलकावरती धावा आहेत त्या 35 वरती 5 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय पुढे थोडासा इथे बदलाव केला जातोय आणि मोठा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वेळेस खेळला जातोय आणि एकेरी दुहेरी धावा इथे घेण्याचा वारंवार जो होणारा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड देखील आपण पाहतोय अक्षरशः इथे स्थिरवलेलं आहे. धफलकावरती 37 आहेत. शांततेचं वातावरण आपण पाहतोय जरूर आहे. 5 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस आपण पाहतोय. थोडंसं मात्र बॅकफुटला जाऊन स्टेट केलंय बॉलला. आदेश तांगडेचा आपण पाहतोय शेड्यूल आज थोडंसं बिझी होतोय, कारण या देखील अगोदर आपण लॉंग ऑफ मध्ये खेळाडू त्याला फिल्डिंग करताना पाहिलंय. आता मिड विकेट मध्ये फिल्डिंग करताना पाहतोय आणि अगोदर काय कॅच पकडला खऱ्या अर्थानं आदेश तांगडेने. हवेमध्ये उंच घेतलेली झेप होती. यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा फटका इथे खेळलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय अगदी डीप फाईन बेकच्या दिशेने. 4 षटकारासाठी 6 धावा. 6 खेचलाय जरूर मैदानामध्ये. धफलकावरती 44 7 चेंडू आणि आता बनवायच्या त्या 61 धावा. लोअर फुल टॉस पुढे आता मैदानाच्या मध्ये जरूर होता. खोलवर टप्प्याचा बॉल इथे हाताळलाय. एकच मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतो पुन्हा एकदा. षटक क्रमांक संपला जाईल इथे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती धावा ज्या आहेत त्या 45. 60 चेंडू 60 ची गरज. मॅचकडे आपण पुढे बघूयात. शेवट षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित सुर्वे. पण ट्रॅकवरती तयार. 6 चेंडू 60 ची गरज. पहिलाच बॉल होता. अख्खूट टप्प्याचा बॉल खेचून मारला यावेळेस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. पुन्हा एकदा खेचून मारलाय. लागोपाठचा दुसरा षटकार आहे. 2 षटकार लागोपाठचे ते आलेत. सत्तावन्न धावा जे आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती ते आहे. 4 चेंडू आणि 48 ची गरज. फलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा यावेळेस काय बॅटिंग केली. रिव्हर्सचा लागोपाठचा हा तिसरा षटकार आहे. वा, मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर क्वालिटी बॅटिंग इथे करतायत. मनोज यनपुरे यांचे आपण पाहतोय लागोपाठचे 3 षटकार अगदी रिव्हर्स. विशेषतः आपण पाहिले गेले तर फोटोग्राफिक्स मध्ये मात्र फार मोठं नाव त्यांचं राहिलंय आणि आता मात्र त्याने दाखवलंय आणि ते सांगतायत तू खीच मेरी फोटो. आणि इथे लागोपाठचा 4था षटकार
काय बॅटिंग करताय तिथे मनोज जनपुरे. लागोपाठचे 4 रिव्हर्सचे षटकार. आणि इथे मनोज जनपुरे देखील सांगता येत नाही की आयुष्याचा डाव तुम्ही अशा प्रकारे खेळा. जिंकणाऱ्या संघाला देखील मात्र त्या विजयाचा आनंद साजरा करता नाही आला पाहिजे. काय बॅटिंग करतायत मनोज. लागोपाठचे 4 षटकार रिव्हर्स खेळलेत. एक अनोखा रेकॉर्ड. आतापर्यंत आपण 5 षटकार पाहिलेत, परंतु रिव्हर्सचे 4 पाहिलेत पहिल्यांदा मनोज जनपुरे यांच्याकडून. हा पाचवा येणार का? यस, हा 5वा रिव्हर्सचा षटकार आहे. 6 धावा आहेत. मनोज जनपुरे काय बॅटिंग केली आहे मनोजने. आणि मैदानामध्ये बघायचंय टीमची अपेक्षा आहे इथे 6वा देखील एक अनोखा रेकॉर्ड नावावरती कोरला जाईल. मला वाटतं स्वर्गीय विशाल कांबळे आज आठवले, त्यांनी देखील रिव्हर्सचे 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करणारे खेळाडू आहेत. आज मनोज जनपुरे यांना संधी आहे. 5 चेंडूवरती 5 रिव्हर्सचे षटकार. आणि हा चेंडू मात्र यावेळी जोरदार बॅट रिव्हर्स प्रयत्न जरूर होता, परंतु एक धाव जरूर आली आहे. मॅच जबरदस्त पाहायला मिळाली. विशेष आपण पाहतो आदेश तांगडे, रोहित सुर्वे, परंतु आता या मॅच मध्ये मन जिंकण्याचं काम मनोज जनपुरे यांनी जरूर केलंय. रिव्हर्सचे 5 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. जबरदस्त बॅटिंग. सामना जिंकला रोटोमला क्रिकेट लवलेस संघाने. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल. 16 चेंडू मध्ये 46 धावा बनवणारा आदेश तांगडे ठरतो या मॅचचा हिरो. चला तर यानंतरची देखील होणारी मॅच श्रीनाथ 11 पुनावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत. श्री नौखंडनाथ क्रिकेटला बुरावडे. पुनावळे टीम आपल्या टीमचा स्कॅनर लगेच पाठवून द्या. सन्माननीय अतुल भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच किताब वितरित करतोय. तर विनंती करतो अतुल भिंताडे यांना आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी यायचंय. तर पुढे त्या मॅच कडे पण तुम्हाला घेऊन जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत आदेश तांगडे. तर आदेश तांगडे तुम्ही देखील या मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. चला उरवडी टीम फिल्डिंग लावून घ्या. आणि यानंतर जशी मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदलाव होईल. यानंतर ऐकूया आता पुन्हा योगेश सावळे सर. तोपर्यंत धन्यवाद.